तर नमस्कार मंडळी, कशा सगळे. तर फायनली आपण पिकनिकला निघावं. पिकनिक म्हणजे रिसॉर्टला जातो आहे. सर्वांची इच्छा होती की आता उन्हाळा पण संपत आला आहे, तर संपायच्या आधी आपण एकदा पिकनिकला जाऊया. आणि आमच्या वाडीतली पोरंच अशी म्हणता येणार नाही, त्यात मोठे पदाधिकारी वगैरे पण सहभागी आहेत. तर आम्ही सर्व पिकनिकला रिसॉर्टला चाललो आहे. तर आम्ही पुढे काय काय मजा मस्ती करणार आहे तर ती तुम्हाला मी दाखवतो. तोपर्यंत आधी निघतो, कारण खूप उशीर झाला आहे. सर्वजण वाट बघत असतील. आम्ही 7चा टाईम दिला होता आणि 7 वाजून गेले. आता स्टेशनला पोहोचेपर्यंत 7:30 पावणे 8 तरी होतीलच. 7:30 पावणे 8 तरी होतीलच. तर निघतो आता. नंतर मी तुम्हाला दाखवतो आमची मजा मस्ती. चलो बाय तोपर्यंत. घरातून घाईघाईत निघालो आणि रिक्षा पकडायला चाललो. रिक्षा स्टँडला आलो, रिक्षा पकडली आणि स्टेशनला निघालो. तर स्टेशनला कोण आलं आहे की नाही हे माहीत नाही, पण आता स्टेशनला जाऊन बघूया कोण भेटतं आहे का आपल्याला. तेव्हा स्टेशनला पोचलो. आता कोण येतं आहे काची वाट बघूया. आणि बघा कोण भेटलं आहे बघा आम्हाला. हे बघा, हे मला भेटले. तर आम्ही चाललो आहे आता. मिल्या, हे मेरी जिंदगी है. शुभम भाई, शुभम गावावरून मजा करून आला तरी पण ह्याला मजा करायची अजून, म्हणून हा चालला आहे. ए रोनक, देखा क्या प्लेग्राउंड? अरे यार देखना प्लेग्राउंड, सिर्फ गेम रहता है उसमें, और गेम में मतलब गेम में ये रहता है. देख मेरा भाई का 1053 फॉलोअर्स हो गया, और फॉलोअर्स बढ़ा लो मेरे भाई के. उसका वीडियो देख लो यार, बहुत अच्छा लगता है. एडिटिंग तो बाप करता है मेरा भाई सुमेश्वरी. हाँ बघा, हा फक्त खाण्यापुरती येतो बोलतो ना. ये हमारा परशा भाई फक्त खायला पुरती येतो. हा याचा मी नंतर सांगेन तुम्हाला. शांत राहा सांगेन. हा कशासाठी येतो ना, हा कशासाठी, त्याचं मी नंतर सांगेन. अण्णा आहेत मित्याबाई, आमचा हिरो मित्याबाई. मग तुम्हाला मित्याबाई दाखवतो. हा मित्याबाई. हा वाडीचे सेक्रेटरीने खजिनदार पैसे घेऊन निघाले. बघा आज आमची मदार ह्याच्यावर आहे, आमच्या वाडीचे खजिनदार. दाखवला. हे बघा पतू विराज नाही म्हणून विराजचा कुत्रा आला. हा बघा, हा विराजचा कुत्रा. विराज नाही आला म्हणून त्यानं नंबर लावला आज आमच्यावर रिसॉर्टला जायला. पतू त्याला विचार, विराजने पैसे किती दिले? विराजने पैसे किती दिले विचार त्याला. ते बघा, ए वेदू पप्पासनी पैसे किती दिलेत? 1000 रुपये दिलेत ना पप्पा, बोलले मला 1000 रुपये दिले है ना. हे बघा की शरदा किती लेट. हा का टायमिंग आहे? हा का टायमिंग? ए शरदा, हा का टायमिंग आहे? किती लेट? वे वेदू पैसे किती दिले वापस सांग लवकर. काका बनणार काका. बघा आम्हाला पिकअप ड्रॉपसाठी गाडी आले सिटीज रिसॉर्ट म्हणून, आणि आमचं पब्लिक उभा आता एक्सायटेड आहे फुल. जावा रे आतमध्ये. हे बघा सर्व आता चाललेत आतमध्ये. फुल एन्जॉय होणार असं वाटतंय. हे बघा सर्व एक्सायटेड आहेत. प्रज्योत बघा सर्व असं फुल एक्सायटेड. शुभू तू आतमधून घेतली पाहिजे तेच व्हिडिओ. ओ चला आपण पण जाऊया आता. ए आई शप्पथ, अख्खी सल्पेवाडी रे काय, अख्खी बस सल्पेवाडीने भरले सिटीज रिसॉर्ट. फायनली आम्ही सर्व पोहोचलोय सिटी रिसॉर्टला. आहे बघा सर्व आता इथं तिकीट काउंटरवर सर्व तिकीट काढतायत. हे बघा आमचा आणि कॅशियर सर्व तिकीट काढतात तिकीट काउंटरला. हे बघा सर्व आहेत. काक आणि भाई आमचा तिकीट काढतोय. आणि नीट काढा, नाही तर एकाला कमी मोजलास ना तरी वाट लागेल. तुझ्या मानावर बसतील सर्व. हे दादा आम्हाला तिकीट देतात. बघा सर्व मजा करायला.
कधी आहे मिल्या मिल्या हा हा आहे ना, हा फक्त बोलतो की तुम्हाला पार्टी देतो म्हणून, पण अजून दिला नाही. त्याला काय बोलशील? काय बोलणार, पण मला दिला नाही. हा मला दिला पण एकदा पण हा चाय एवढंच आता. चल जाऊ दे, ठीक आहे. विलासबाई, रोनकबाई, एन्जॉय करणार ना? हा बघा, या दोघांचा इथं काहीतरी विचार चालू आहे. आता मी गेलो तसं त्यांचा विचार बदलला आहे काहीतरी, आणि आता बोलतात की हा गेल्यावर आपण बोलू. काय काय मला यांचा विचार कळला, यांचं काय विचार चालू आहे ते. हां, तुम्ही किती पण सांगा मला की तुमचं काय चालू आहे ते, पण मला कळलं तुमचा विचार काय आहे. फायनली आपल्याला पास मिळालेले आहेत. घ्या रे. क्षितिजचे आपल्याला काय बँड असतात ना ज्याच्यामध्ये एंट्री पास मिळत होते, मिळालेत आपल्याला. हे बघा, हे लोक वाटून घेतात. आणि हे काय काल नीट दे वर्षा. मिल्या माहिती आहे ना कसं बांधायचा? अरे भाई काय, हे बघा भाई रिसॉर्टला आलाय आणि त्याला माहित नाही ते बँड. काय बोलू आता, रोनक लावून दे त्याला. फायनली कळलं मिल्या. आनंद आधी लग्न का केलं कळलं आता. आनंद लग्न आधी का केलं? हे घ्या लावून घ्या. आणि थँक्यू सो मच. खूप मेहनत घेतलीस या आता सक्सेसफुल करायची आपल्याला, एन्जॉय करायचं आहे फुल. आणि हे लावा रे, दाखव. हां, हे बघा, हे सर्व सुचतात बघा लावायला. परतू येतो ना? येतो, ट्राय करतो. असं नाही ते आधी वरचं काढ. झालं काय सर्वांचं? झालं काय? सर्वांचं झालं काय? सर्वांचं झालं काय? चलो आता एन्जॉय करायला आम्ही तयार आहोत. थँक्यू तनू. मला हा तुम्ही बघून मजा करा बस. काय ब्रो, लाव डबाट. शुभू, अरे ते तू चुकीच्या ठिकाणी लावलास. शुभू, चुकीच्या ठिकाणी लावलास. त्याच्या आयन ढेरियावर बोलवला नाही. मी काय बोलतोय, तू आज किती रील करणार तरी पण? भाई प्लीज रील कर प्लीज. शुभम तू असं करू नको यार, आणि मला कोलॅब कर ना भाई. पता है तेरे फॉलोअर्स ज्यादा है हमारे से. प्लीज. एंट्री बँड रिसॉर्टच्या आम्हाला एंट्री बँड मिळाले. आता आम्ही एन्जॉय करायला तयार होतो. चलो आता सर्व रूम मध्ये चाललाय. प्रतू, हा विलासला रात्रभर पार्टी करत होता म्हणून ना लेट आलाय. विलास खरं सांग, रात्री बड्डेची पार्टी करत होता म्हणून लेट आलाय ना? काय रात्रभर काय करतो नक्कीच्या आईला 2 वाजता झोपायला ते? रात्री चायनीजला गेला होता. हा, चायनीजला गेला आणि त्याच्यानंतर तो सारखा जात होता. बोल. तो आहे ना, रात्री चायनीजची पार्टी द्यायला पण त्याला भाई मी सांगतो, मी प्रजोत कुठेच आंघोळीला जाणार नाही. पहिला तो कुठल्याच पहिला तू जा, नंतर मी येणार तुझ्या बरोबर. नाही रिसॉर्टला म्हणून काय झालं? आयला रिसॉर्टच्या पाण्यात अंघोळ थोडी करतात. म्हणून हरत आम्ही आयला. आज आमच्याकडे कळलं की आपल्याला ट्रॉफिक आणा आली. का सांग? अरे आंघोळी करून नाही जा प्रज्वल. आज मला कळलं जायला आम्ही का हरायचो. ठीक आहे, चला आता आम्ही कपडे बदलून आंघोळी आता तयारी करतो रिसॉर्टची, आपला एन्जॉय करायची. तर तुम्हाला नंतर दाखवतो. बाय. सर्वांना आधीच सांगतोय, तुमच्या आईला पाण्यात मुतायचं नाही. भाई आम्ही रिसॉर्टला आलोय खरं, पण आमची एसी बघा काय आहे ती. 1 नंबर एसी आहे. वर्षा, पाण्यात मुतायचं नाही, लक्षात ठेव. तू काय म्हणून लावतोस? अरे एवढं? हा बघा नक्की काय लावतोय बघा, नुसतं चोलतोय. मला फुकट म्हणून आहे बघा. सर्व सेफ्टी
हे सर्व शरदच आहे. हे शरद वापरतात सर्व. चायला काय म्हणून वापरतात मला माहित नाही आहे. आणि आता काय म्हणून वापरतोय आणि तू काय म्हणून वापरतोस आहे हा सर्व. हा चालेल चालेल. डन 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 डन. आज आहे ना, आज सर्व आठवणी जाग्या होतील. जसं जसं आठवल ना तसं सर्व आठवत जातील. मला वाटतं आज ना सर्व आठवणी जाग्या होतील असं वाटतंय मला. माहित नाही का आता पोर ह ना वाटला बे राणीचं. तुला झालं आता पंखा गेला कामात. एसी त्याचा जीव तर आधीच गेलाय. हा काय करतोय बघा. काय करतोय तर त्यालाच माहिती. आणि बघा सर्व गप्पा मारण्यात आता व्यस्त झाले आहेत. हा जाऊया नाश्ता करायला जाऊया. सर्व आता गप्पा मारण्यात व्यस्त झाले आहेत. अशीच मजा करणार आहे शेवटपर्यंत. बघा तुम्ही हे थकणार नाही. थकण्यातले नाहीत. थांबा काहीतरी सिरियस चालू आहे. सिरियस मित्या तुला काय हे लोक बोलतात का. कळलं काय. उत्तर मिळालं काय बाईला. तुम्ही लोक मजा करणार की काय काय करणार ते बघ. एवढ्या मोठ्या मोठ्या स्लाईड आहेत स्वराज. एवढ्या मोठ्या स्लाईड आहेत बघ. बघतो ना. आणि जर घाबरलात बघा स्वराजला मी वरती टाकून देणार तिथून डायरेक्ट दानकन. एन्जॉय. थांब फोटो काढतोय फोटो. खायला उपडी बघा किती जण आहेत. त्याला गंडवलीन कुपन मध्ये. हे तुम्ही गंडवला वगैरे त्याला कुपन मध्ये. काय केला गंडवलीन वाटतं. बघ खायला बघा काय मिसळपाव उसळपाव सर्व आहे. माड आहे सुरजाची माड आहे खायची. कसं काय काय बघ जरा. कांदे पोहे आहेत, वाटाण्याची भाजी आणि मिसळपाव आहे. पण आज उपमा जवळ नसल्यामुळे फक्त वाटाण्याची भाजी खाणार आहोत आपण. ए कमी खा जरा. हां स्वराज फ्री भेटला म्हणून जास्त नाही खायचा. हा मग येतात. तुझा रेकॉर्ड कोण तोडणार नाही भाई. तुझा रेकॉर्ड कोण तोडणार नाही. आपली पंगत बसलेली आहे बघा. कसं 4 दिवसाचं जेवलेत नाही असं जेवतात. हा तर 5 दिवसाचा जेवला नाही असं जेवतोय. आणि हा 4 दिवसाचा एकदाच खाऊन नाही घ्यायचा आहे मलाच. तू आबा हा घरी जेवायचा आहे. घरी पण 4 दिवस आपण 4 दिवसासाठी जेवण जेवतोय मी. मग किती दिवसाचं जेवण घेतोस आहे. हे फक्त आता नाश्ता पक्का ना. नाही तर घरी वहिनीला जेवायला नाही होणार म्हणून जेवण घेशील इथंच. चलो बाय बाय. चला जेवायला झाला रे. जेवायला झाला करायचं म्हणून कालपासून जेवलाय ना. दाखव कोण आहे तो. ब्लॅक तर गाइस मेरा बड़ा भाई आया है अभी एंजॉय करने के लिए. सूरज फायनली पोहोचलं. नाही चल ना रूमवर जाऊया की नाही. आधी नाश्ता करणार तर चल नंतर रूमवर जाऊया. ओके आधी अरे नाही आधी नाश्ता कर. आधी नाश्ता करूया मग रूममध्ये जाऊया. चेंज करूया नंतर खाली येऊया. यो हां एन्जॉय विथ प्रो. येस फायनली. बोल अरे बोल. काय अनंतिक चहा पाण्याचा कार्यक्रम. अनंतिकाचा चहा पाण्याचा कार्यक्रम.
तर आम्ही पिकनिकला आलो आहे आणि जे याच्या आधी पिकनिकला आलेले ते लोक बोलतात की आम्ही 14 वर्षानंतर पिकनिकला आलो. तर बघूया हे लोक काय बोलतात. रिसॉर्टला आलो आहे बघा. ए काय बोलशील नितीनदार आहे का? वर्षानंतर आम्ही सर्व वाडीत प्ले करून आलो. वाडीत प्ले करून मध्ये ग्रुप केले असतील पण वाडीत प्ले निलेदा मी तुझा फोटो बघितलेला याच्या आधीच्या रिसॉर्टचा, वाडीच्या रिसॉर्टचा. आणि आता परत आमचं आता तेव्हा आम्ही नव्हतो, आता आम्ही आहोत. कसा वाटतं भारी? पक्का ना? आणि तू नाही आला असं नेक्स्ट टाइम तर बघ. आणि भाई थँक्यू सर्व मॅनेजमेंट आमच्या आनंद केले. आणि 14 वर्षापूर्वी आपण नव्हतो. ऐक ना, 14 वर्षापूर्वी आपण नव्हतो पण आता आपण आहे. आता आपण अजून 50 वर्ष लक्षात ठेवू. कळलं काय सुरेशदा? 14 वर्षानंतर साई केला मंच, साई सेल्फीवरची खास करून साई केला मंच, खास करून सेल्फीवरची साई केला मंचची कलाकार आपले सर्व आलेले आहेत, सपोर्टर आलेले आहेत, आपले खजिनदार सेल्फीवरचा डोलारा. हे बघा नाश्ता करून आम्ही आलो आता स्विमिंग पूलमध्ये आता रिसॉर्टला आलो आणि पाण्यात उड्या नाही मारल्या. माझं सर्वात मोठी चूक झाली. उडी आपण पाण्यात इकडे रिसॉर्टला येऊन अंघोळ नाही केली. म्हणजे हे बघा त्यांनी पटावर उड्या मारून घेतल्यात कारण आता स्विमिंग पूल खाली आहे आणि आज रविवार आहे. म्हणजे गर्दीत असणार एवढी की नंतर पाय ठेवायला जागा नाही पुरणार. हे बघा मिल्या उडी मारतोय. मिल्या मार उडी. ह्याला पहिला कॅमेरा पाहिजे. हे बघा हे लोक जीवाची आताच मजा करून घेत आहेत कारण त्यांना पण माहिती आहे की नंतर एवढी गर्दी वाढणार आहे ना की पाय ठेवायला जागा नसेल. संध्याकाळी मी तुम्हाला दाखवतो किती गर्दी असेल ती. तोपर्यंत हे बघा यांच्या पण बघा हा छोट्या पोरांसाठी पूल होता आणि हे पण याला माहिती आहे आता गणपतीला जाऊन गावाला नदीत आंघोळ करायला भेटणार आहे. आता चान्स भेटला तर आंघोळ करून घेऊया. ते बघा यांनी पण जीवाची मजा करून घेतली. बघा आता बघा स्लाईडवर तर यांनी अशी मजा केली ना एक सुपरमॅनच स्वतःला समजत होते. हे बघा सुपरमॅनचा खाली आल्यावर पापलेट होते बघा असा. हा बघा पापलेट आला. काय काय मजा करतायत ना त्यांनाच माहिती. घ्या स्विमिंग पूल खाली आहे, मजा करून घ्या. मला पण राहत नाही आता, मी पण उडी मारतो थांबा. ते तिकडे बघा स्लाईड असे वापरतायत ना की जसं काय पैसा पूर्ण वसूल करायलाच आलेत ते. आणि बघा स्विमिंग पूल पूर्ण खाली भेटला आहे त्यामुळे आताच मजा करून घेत आहेत. तुम्हाला मग असेच बोललो मी, जीवाची मजा चालली आहे या लोकांची. पैसा वसूल. हे बघा स्लाईड तो बघा तो दिसतोय का तुम्हाला? वरती जाऊन परत खाली आलाय. त्याला अशी भीती वाटत होती की स्लाईड माझ्या वाजनात मोडली बिडली तर. हे बघा पोहून झाला आहे आणि आता जरा इकडे बघा जो काय डीजेला गाणी वाजवायला सुरुवात केली आहे ना ते बघून यांच्या अंगात बघा कोण आलाय काय माहिती. आता 5 मिनिटापूर्वी तर दमले होते पाण्यात पोहून आणि आता स्टेज फाडावा असा परफॉर्मन्स देतात सर्व. हे बघा एक जीवाची मजा करून घेत आहेत. काय माहिती किती दिवसाचे नाचले नाहीत. पिकनिकला आलो आणि आम्ही आमच्या गाण्यांवर नाचलो नाही असं कधी होत नाही. आणि त्यात आम्ही कोकणी माणसं गाणं लागले की आमचं पाय आपोआप हलायला लागतात. हे बघा कसे नाचतात ते. हे बघा हे असे नाचतायत ना जसं काय एवढ्या दिवसांचं राखून ठेवलेलं नाचायला. आता बघा तुम्हीच गाणं कोणतं पण असू दे, हिंदी असू दे, मराठी असू दे, नाही तर डीजेच असू दे, आमचं एकच काम नाचत राहायचा. मग काय पण करा. बघा एक झोपून नाचतायत. कितीतरी दिवसांचं यांचं नाचणं बाकी आहे ते आता नाचून घेत आहेत. नाचा तुम्ही. अरे हाण्याचं आणि कैलूचं काय चाललंय? हे बघा काय जीवाची मजा करतायत ना त्यांनाच माहिती. हा बघा आता डीजेवाल्याला पण कळलं इथं वाटतं कोकणी माणसं आलेत त्यांच्या मनासारखी गाणी लावूया. गाणी लागली तशी तरी बघा डायरेक्ट जाकडी सुरू केली. हा निलेदा नितीन दादा तर काय गणपतीला तर नाचायला नको, इथं बरोबर नाचत आहे. हा एक चाली मारतात आहे.
परशाच्या काय अंगात आला की अरे हा रे कोण बाबा, अरे अरे हा कोण नवीन आला. नाही नाही, त्याला पण वाटलं आता आमचा ग्रुप नाही, मला हा दुसराच कोणता तरी ग्रुप आहे, मला जाऊ दे. तर आपण गेला. आपण आमच्या आजूबाजूला कोणी होते आम्हाला काय फरक पडत नाही, आम्ही आमचं नाचणार. बघा कसं नाचतात सर्वजण. मध्ये ढोलकीवाला पण बसला आहे. ढोलकीवाला बसला आहे की मोबाईल घेऊन बसला आहे. बघा चाल विसरला, आता काय करतात त्यांनाच माहिती. प्रोजेक्टचं तर नेहमीच काहीतरी वेगळं असतं. तुम्हाला सांगतो, आज आमच्या पोरांबरोबर वाडीचा खजिनदार, अध्यक्ष, सेक्रेटरी सर्व आले, ते पण जीवाची मजा करतात. कधीतरी लहान होऊन जगावं ना, म्हणून ते पण आज आमच्याबरोबर लहान झालेत, आमच्या पोरांबरोबर. ह्या दोघांचं काय, बघा सर्वजण आपापल्या परीने नाचतायचा प्रयत्न करतात. आता वाटतं गवलन आलं वाटतं अंगात, ते बघा. नाही, फेर धरला आहे वाटतं. हे आमच्या वाडीचे खजिनदार राजेश दादा, तो पण मजा करतोय आज. त्याला मी असं कधी पिकनिकला वगैरे जाताना बघितलं नाही, पण आज बघा तो मजा करतो आमच्या पोरांबरोबर. आता इकडं दुसरीकडं बघितलं तर सर्व लोक काहीतरी टायरसारखा फुगं घेऊन धावत होती, म्हणून बघायला गेलो. बघतो तर काय, मिल्याने मी पण म्हटलं आपण पण चल जाऊया बघूया काय आहे ते. म्हणून आम्ही ना मिल्या पण, हे बघा स्लाईडवरून मिला पण आलो आहे. मिल्या घाबरला होता म्हणून मागं बसला, मी पुढं बसलो होतो. पण जाम मजा आली या स्लाईडवर. हे बघा, जावा तर सर्व वसूल करूनच यावा, सर्व मजा घेऊन यायची. आम्ही हे बघा इकडे वरती येऊन बसले, ह्यांच्या काय चाललेलं काय माहिती. असंच बारक्या पोरांच्या स्विमिंग पूलमध्ये लोलत बसलो होतं. हे बघा काय माहिती काय चालू आहे ह्यांचा. हे काटवटकाना खेळतात. काटवटकाना माहिती आहे तुम्हाला, इकडं पडू की तिकडं पडू. नाही जमत नाही आहे, तोल जातोय. नाही, मी तुम्हाला बोललेलो ना, ही बघा गर्दी किती आहे ती. तरी पण कमी झाली सध्या गर्दी. दुपारी खूप होती, आम्ही जेवायला गेलो त्या दरम्यान खूप होती. हे बघा हे परत नाचायला लागलेत आता. मला वाटतं हे कंटाळणार नाही आजला नाचून जाईपर्यंत सर्व वसूल करून घेतील असं वाटायला लागलं आहे. हे बघा, अच्छा संजू राठोडचं गाणं लागलं आहे, लाल लाल कलरची बांगडी. हां, ती ही लाल बांगडी आणि काली गेली. डीजेवाला पण मजाच घेतो यांची. बघा परत जाकडीचे गाणे लावले डीजेवाल्यांना पण, त्यामुळे हे बघा उधालतात आहे बघा कसे ते. बघा किती गर्दी आहे बघा. तुम्हाला मी आधीच बोललेलो की गर्दी वाढणार दुपारनंतर. बघा जेव्हा सकाळी मी तुम्हाला दाखवलं तेव्हा किती गर्दी कमी होती, आणि आता बघा किती गर्दी जास्त आहे. हे आमचे पोरं काय कंटाळ्यातले नाही, त्यांना किती पण नाचवा. खूप दिवसांनी रिसॉर्टला आलं त्यामुळे हे असं चाललं आहे ह्यांचं. काय मध्ये गवळं आणतात, काय जाकडी नाचत आहेत, सर्व मजाच मजा. तुम्हाला बोललो हे काय थकण्यातले नाही आहेत. हे बघा प्रज्योतचा नागोबा डुलायला लागलाय. नाही बघा परत त्यांनी जाकडी सुरू केली. काय खरं नाही बाबा यांचं. आता ह्यांना कसं सांगू, आपल्याला जायचं आहे, शेवटची बस 5:30ची आहे. हे ह्यांना सांगितलं नाही ना तर हे काय ऐकण्यातलं नाही. सूरजदादा पुंगी वाजवतोय नाही की कृष्ण करतोय. नाही, डोक्यावर सर्वांनी माठ घेतली नाही आणि गवळण नमन सुरू केलं नाही. नमन हे बघा प्रत्येकाची गवळण वेगळी आहे. बघा हे फेऱ्या बघून मारतायत, अख्ख्या त्या नाचतात त्या डीजेच्या याला पूर्ण गोल राऊंड मारून येतात, कुठे घुसून येतात. ते बघा
खरंच खूप मजा करत आहेत सर्वजणं. आणि आमचा हा साई कला मंच आणि साई लन सलपेवडी अशी ही पिकनिक आले आणि आम्हाला सपोर्ट ह्या आमच्या वाडीतल्या सर्वांनी सपोर्ट केला आहे, त्यामुळे आम्ही ही मजा करतो आहे. आता बघा गवळण नाचायला सुरुवात केली आणि मिल्या कृष्ण झाला आहे, बाकी सर्व गवळणी झालं आहे आणि निलादा सुदामा झालं. गवळण पण संपली यांची. काय कोणता नाच आणतील ना त्यांचं त्यांनाच माहिती. एक एक मिनटात ह्यांचं सर्व संपतं. गवळण, जाकडी, डीजे बघा. चला यांना जायचं नाही वाटतं. हे बघा गर्दी बघा. गर्दी काय कमी व्हायला म्हणत नाही, ह्यांच्या आधी आम्हाला बस पकडायला जाऊ दे. बघा आम्ही आलो आता बसमध्ये. फायनली आमचा आता रिसॉर्टचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. कमॉन गाईज, फायनली सक्सेसफुल. फायनली प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे गाईज. कमॉन. व्हेरी गुड, छान, गुड कोऑर्डिनेशन. कैलू फायनली प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे सर्वांनी आणि एन्जॉय केला. चांगलं कोऑर्डिनेशन झालं सर्व.